नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या जेम विशेष मध्ये आपण चर्चा करणार आहोत खराब रस्ते आणि खराब हवा याच्या संदर्भात. नगर आणि परभणी या जिल्ह्यातल्या रस्त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. तर औरंगाबाद, पुणे, नागपूर या शहरातल्या प्रदूषणावर नजर टाकणार आहोत. तुलनेनं नाशिकची अवस्था प्रदूषणाच्या बाबतीत बरी आहे, तेही आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया जेम विशेषची. जेम विशेष मध्ये आम्ही राज्यातल्या रस्त्यांचा मुद्दा हाती घेत आहोत. राज्यामध्ये काही अपवाद वगळले तर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मग ते शहरांमधले रस्ते असोत किंवा दोन गावांना शहरांना जोडणारे रस्ते असोत. एकीकडे विकास, नवा भारत, 21व्या शतकातलं नवीन दशक असे विविध शब्दप्रयोग वापरले जातात. ते कानाला गोडही वाटतात. वास्तवात परिस्थिती काय आहे? राज्यातल्या अनेक रस्त्यांवरून सुरळीत प्रवास करता येत नाहीये. प्रवासाचा वेळ, इंधनाचा खर्च वाढतोय. नागरिकांना आरोग्याच्या, विशेषतः पाठीच्या मणक्यांच्या समस्या भेडसावत आहेत आणि वाहनांची झीज अधिक वेगानं होते. या रस्त्यामुळे महाराष्ट्रातला विकास अडखळलाय. सुरुवातीला आपण पाहणार आहोत सोलापूर मनमाड मार्गाची स्थिती. नगर जिल्ह्यातल्या या रस्त्याची काय अवस्था झाली आहे ते पाहूया. अहमदनगर हा महाराष्ट्रातला मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि प्राजक्त तनपुरे असे 3 मंत्री या जिल्ह्यात आहेत. इतर महत्त्वाची राजकीय घराणेही इथे आहेत. शिर्डी, शनी शिंगणापूर अशी महत्त्वाची धार्मिक स्थळं असल्यामुळे या जिल्ह्यात परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र या ठिकाणी येण्यासाठी चांगले रस्तेच नाही आहेत. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा आणि धार्मिक स्थळांना जोडणारा सोलापूर नगर मनमाड हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याकडे लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे ना प्रशासनाला. खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यासारख्या मातब्बर लोकप्रतिनिधींनाही या रस्त्याकडे अद्याप पाहावंसं वाटलं नाही. अतिशय दुरवस्था झालेला हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणायला हवा. या रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा हा रस्ता सोलापूर मनमाड रस्ता. सध्या आपण या सोलापूर मनमाड रस्त्यावर अहमदनगरमध्ये आहोत. जर आपण पाहिलं तर हा रोड महामार्ग म्हणून त्याची दप्तरी नोंद आहे. मात्र हा जो आहे तो एखाद्या खेड्यातल्या गावामध्ये जसे रोड असतात त्यासारखा हा रोड आहे. हा रोड जर आपण पाहिलं तर रोज या रोडवरून हजारो वाहने इथून जात असतात. दक्षिण भारतातील जेवढे साई भक्त आहे ते साई भक्त याच मार्गावरून शिर्डीकडे जात असतात. आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल किंवा इकडून केरळ असेल, या सर्वच ठिकाणून जे भाविक शनी शिंगणापूर आणि शिर्डीला येत असतात त्या भाविकांचा हा मुख्य रोड आहे. मात्र आता या भाविकांना इथून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, कारण हा रोडच शिल्लक राहिलेला नाही. ना याच्यावर डांबर आहे, ना खडी आहे, ना काय आहे. संपूर्ण जर आपण पाहिलं तर संपूर्ण ठिकाणी खड्डे आहेत. विशेष म्हणजे हा रोड ज्या आमदारांच्या मतदारसंघातून जात होता तो म्हणजे माजी मंत्री राम शिंदे होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत, भाजपचे खासदार सुजय विखे आहेत. यांच्या मतदारसंघातून हा रोड जातोय. मात्र तरीही या रोडकडे लक्ष दिले गेले जाणे. गेल्या 5 वर्षापासून या रोडची हालत याच प्रकारे आहे की नागरिकांना अक्षरशः इथून जाताना बैलगाडीतनं प्रवास केला का काय अशीच भावना निर्माण होते. अनेक लोक या ठिकाणी रोज जातात. अनेक अपघातांची मालिका या ठिकाणी या रोडवर होत असते. जर एकंदर जर पाहिलं तर जेव्हा सोलापूरहून शिर्डीला जायचं असेल तर 3 तासात पहिले जात होते. मात्र आता जवळजवळ 6 तासांचा अवधी सोलापूर ते शिर्डी या रोडमुळे लागतोय. त्यामुळे तर नागरिकांची आणि प्रवाशांची एकच भावना आहे या रोडकडे राज्य सरकारने किंवा इथलच्या आमदार खासदारांनी लक्ष देऊन या रोडची मरम्मत करावी आणि रोड चांगला करावा. जय महाराष्ट्रासाठी सुशील थोरात, अहमदनगर.
सोलापूर असो किंवा त्यापुढचा दक्षिण भारत या भागातील भाविक तसंच माल वाहतूकदार गाड्या उत्तर भारतात आणि शिर्डीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात। खरे तर सोलापूर ते नगर आणि नगर ते शिर्डी हे अंतर 4 तासांचं आहे, पण आता हेच अंतर कापण्यासाठी प्रवाशांना 6 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो, कारण गाडी अगदी हळूहळू आणि काळजीपूर्वक चालवावी लागते। या रस्त्यावर वाहन चालवताना गाडीची आणि शरीराची हानी होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे। अक्षरशः वाईट परिस्थिती आहे आणि सरकारने लवकरात लवकर हा विचार करावा। अगदी दुर्घटना होतात ह्या रोडला एकदम। पहिले 2 तास लागायचे, आता 3.5 तास लागतात जवळजवळ। हां, आणि भरपूर खड्डे, गुडघे इतके खड्डे जवळजवळ। ॲक्सिडेंटचे चान्सेस खूप आहेत। सोलापूर हायवे रस्ता संपूर्ण खराब असल्यामुळं जास्त तकलीफ होते गाडी चालवायला। कमी लोड असला तरी सगळं अंग दुखते त्याने। मणक्याचं वगैरे काय हा, होतो ना त्रास, हे दुखते इकडं मानक्यामध्ये। रोज नाही, असं महिन्यातून 2-4 ट्रिपा होतात ना आमच्या, तर संध्याकाळी घरी गेलं तर झोपावं लागत। दुसऱ्या दिवशी भाडं नाही मारित आम्ही, एकच भाडं मारतो। नुकसान हे टायर घासाय, परत ते सगळं प्रॉब्लेम येतो गाडीला। किती वेळ लागतो? म्हणजे पहिले किती वेळ लागायचा? पहिले 3 घंट्यात आम्ही करमाळ्याला जायचो, आता 4 घंटे 5 घंटे लागत आहेत। मी टेंभुर्णीपासून या रोडला आलेलो आहे। अतिशय बिकट अवस्था आहे या रोडची, आणि गाडी म्हणजे नीट व्यवस्थित चालवता पण येत नाही, आणि वाहतूक जास्त आहे, हार्ड वाहतूक आहे जास्त मोठी, त्यामुळे गाडी व्यवस्थित चालवता येत नाही। किती वेळ लागला तुम्हाला यायला? आता भरपूर वेळ लागला मला, 2-3 तास लागले टेंभुर्णीवरून यायला। आता जे माग रस्त्याचे कामं चालू आहेत ते व्यवस्थित लवकर झाले पाहिजेत, बरेच वर्ष झाले कामं पूर्ण आहेत। गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्याची ही अवस्था आहे। आधी हा रस्ता एका ठेकेदाराकडे टोल वसुलीसाठी दिला गेला, मात्र त्याचा ठेका संपल्यानंतर या रस्त्याची डागडुजी झाली नाही, आणि आता तर हा रस्ता फारच भयंकर झालाय। या नगर सोलापूर रोडवरून 4 चाकी वाहन चालवणं जिकरीचं आहे, पण दुचाकी वाहन चालवणं म्हणजे मोठी कसरत आहे। वाहन चालकाला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावं लागतं। इथून दुचाकीवरील सफर पहा किती त्रासाची आहे। सध्या आपण नगर सोलापूर जो महामार्ग आहे, म्हणजे हा नगर भारताचा दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे। त्या महामार्गावरून आता आपण जाणार आहोत। या महामार्गाची काय अवस्था झाली आहे ते आता पाहण्यासाठी आपण माझ्याबरोबर आपण प्रवास करूया, म्हणजे लक्षात येईल की किती भयंकर परिस्थिती झालेली आहे। इथून प्रवास करणं म्हणजे एकंदर जर पाहिलं तर मृत्यूच्या दाढेतनं प्रवास करणं असाच हा प्रकार आहे। इथं 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, चालवणं म्हणजे अत्यंत जिकरीचं काम आहे। मोठमोठे दगड आहेत आणि यामुळे गाडी कधीही स्लिप होऊ शकते आणि यामुळे अपघात होऊ शकतात। तर मोठ्या ज्या गाड्या आहेत, या मोठ्या गाड्यांचे जे पार्ट आहेत, हे पार्ट या खड्ड्यांमुळे खराब होऊ शकतात। अनेक अपघात आणि अनेक गाड्यांचं नुकसान या रोडवरील मोठमोठ्या 1 ते 1.5 मीटरच्या खड्ड्यांमुळे झालेलं आहे। मात्र प्रशासन याबाबत अजूनही उदासीन आहे, अजूनही या खड्ड्यांमध्ये काहीही उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे दिवसांदिवस हे खड्डे वाढत चालले आणि नागरिकांना, प्रवाशांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय। परभणीला हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांशी जोडणाऱ्या परभणी वसमत या रस्त्याची दुरवस्था आपण पाहणार आहोत। परभणीच्या रस्त्यांची अवस्था ही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसारखीच वाईट आहे। परभणीला इतर जिल्ह्यांशी जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे। परभणी पाथरी, परभणी गंगाखेड, परभणी जिंतूर आणि परभणी वसमत या रस्त्यांची कामं 2-3 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे। ज्या रस्त्यांवर काम सुरू आहे तिथे रस्त्यांवर नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतोय। एक तर खोदून ठेवलेले रस्ते, त्यात उरलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे, त्यामुळे 1 तासाच्या प्रवासासाठी आता 2-2.5 तास खर्च करावे लागतात। त्यात धुळीमुळे वाहन चालकांना श्वसनाचे आणि खड्ड्यांमुळे कंबर आणि मानेचे त्रास होत असल्याची तक्रार वाहन चालक करतायत। सोनपेठ ते पूर्णा नेहमी मी बाईकवर अप डाऊन करतो।
संडे सॅटर्डे वगैरे जायचं असेल तर, परंतु ह्या खड्ड्यामुळे एवढा काही त्रास होतो, जो काही पाठीचा मणका आहे तो खूप त्रास देतो आणि धुळीमुळे श्वासाचा एवढा प्रॉब्लेम होतो की कधी कधी तर श्वास घेता सुद्धा येत नाही. याच्यामुळे एवढी परेशानी होते की रात्री गावाकडे गेल्याच्या नंतर अजिबात बसण्याची सुद्धा इच्छा राहत नाही किंवा आणखी बऱ्याच वेळेस मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा घ्याव्या लागलेल्या आहे त्या पाठीसाठी त्या खड्ड्यांमुळे. मी वसमतून परभणी इकडे जात आहे. रस्त्याची खूप दुर्दशा आहे इकडच्या, काय पूर्ण धुळीचं प्रमाण आहे. या रस्त्याची अवस्था किती वाईट आहे ते तुम्हाला या दृश्यांमधून दिसते. परभणी ते वसमत असा प्रवास करून आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी वाहन चालवत ही दृश्य तुमच्यापर्यंत आणली आहे. परभणीला जोडणाऱ्या कोणत्याही रस्त्याची हीच अवस्था आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. परभणी जिल्ह्याला जेवढे रस्ते आहेत, ते मग परभणी जिंतूर असो किंवा परभणी पाथरी असो किंवा परभणी सेलू असो किंवा परभणी गंगाखेड असो आणि परभणी हिंगोली रस्ता, या सर्व रस्त्यांची स्थिती खराब आहे. कारण गेल्या 3-4 वर्षापासून या रस्त्यावर काम सुरू आहे आणि एवढ्या संत गतीनं काम सुरू आहे. त्यामुळं 4 वर्षापासून झाले तरी रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्याला परभणीपासून जोडणारा हा रस्ता आहे. मी सध्या आहे परभणी वसमत रस्त्यावर, जो की हिंगोली आणि नांदेडला परभणीसाठी जोडणारा रस्ता आहे. आपण माझ्या उजव्या साईडला पाहू शकता की हे असे पूर्ण रस्ते या ठिकाणी खंदून ठेवलेले आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून या ठिकाणी काम सुरू आहे आणि हे काम जे आहे खूप संत गतीनं सुरू आहे. त्यामुळं प्रचंड या ठिकाणी धूळ पसरलेली दिसते आणि दुसरा जो राहिलेला जो भाग आहे त्या भागामध्ये खड्डे असल्यामुळं नागरिकांना या ठिकाणी प्रचंड असा मनस्ताप सहन करावा लागतोय. खरं तर निधीचा अभाव असल्यामुळं कंत्राटदारांनी हे काम संत गतीनं सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्याच्या जे रहिवासी आहेत, जे कुठल्याही मार्गाने जाऊ त्यांना जाण्या येण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. कारण संत गतीने काम सुरू असल्या कारणानं धुळीनं देखील या ठिकाणी प्रचंड असा व्याप्ती धुळीची दिसून येते आणि काम अत्यंत संत गतीनं असल्यामुळं नागरिकांना या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळं मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यापैकी परभणी जिल्ह्याच्या रस्त्याची ही परिस्थिती खूप अत्यंत खराब आहे असं म्हणलं तर चूक ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरचा नजीर खान, जय महाराष्ट्र न्यूज, परभणी. रस्त्यांच्या खराब अवस्थेनंतर आता पाहूया वेगवेगळ्या शहरामध्ये प्रदूषण किती वाईट स्तराला पोहोचलाय. कोरोना काळात टाळेबंदी असताना प्रदूषण अनेक शहरांमधलं कमी झालं होतं. मात्र टाळेबंदी शिथिल होत असताना कारखाने, वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि प्रदूषण, विशेषतः वायू प्रदूषण पुन्हा वाढू लागलं. एकीकडे औरंगाबादच्या प्रदूषणात वाढ होत असताना दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे औरंगाबादच्या हवा निर्देशांकांची अद्यावत माहिती नसल्याचं पुढे आलंय. यातून प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. आजूबाजूला असलेली कारखानदारी आणि वाहतूक यामुळे प्रदूषण वाढत असल्याचं समोर आलंय. औरंगाबादच्या प्रदूषण नियंत्रण मंडळासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा प्रदूषण वाढताना आपला पाहायला मिळते. औरंगाबादची काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी मी औरंगाबादच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात आलेलो आहे आणि या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी, लोकांशी बोलले, मात्र यांच्याकडे अद्यावत माहिती नाही आहे. माझ्या हातामध्ये हा जो रिपोर्ट आहे, तुम्हाला मी तो रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो की नेमकी लॉकडाऊनमध्ये औरंगाबादची काय परिस्थिती होती. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 5 महिन्यामध्ये जर पाहिलं तर औरंगाबादची एअर क्वालिटी अतिशय चांगली होती, गुड या परिस्थितीमध्ये होती. त्यानंतर मात्र सप्टेंबर
ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारी यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. माझ्या हातामध्ये जो रिपोर्ट आहे त्यामध्ये सप्टेंबरमध्ये 56% आहे, नंतर 66 आहे आणि 89. डिसेंबरची माहिती या मंडळाच्या वेबसाईटवर नाही आहे किंवा यांच्या काढल्यात देखील नाही आहे आणि जानेवारीचा तर प्रश्नच नाही आहे. एकंदरीत पाहिलं तर औरंगाबाद हे मराठवाड्यातील सर्वात मोठं शहर आहे. औरंगाबादच्या चारही बाजूने MIDC आहेत, मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहनाची संख्या आहे. अशी परिस्थिती असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडेच नेमकी डिसेंबरची काय माहिती आहे हे देखील यांच्याकडे आहे. त्याचबरोबर जानेवारीमध्ये यांनी याचे अहवाल देखील वेबसाईटवर प्रसिद्ध केले नाही, त्याचबरोबर कार्यालयाकडे देखील उपलब्ध. त्यामुळे असं म्हणता येईल की खरंच प्रदूषण नियंत्रण महामंडळ किती या एअर क्वालिटी असो किंवा इतर जे पोल्युशन संदर्भात निर्णय असतील किंवा प्रक्रिया असेल किती गांभीर्य आहे, ज्या पद्धतीने ही सर्व माहिती पुढे येते. त्यामुळे औरंगाबादचं प्रदूषण नियंत्रण महामंडळातले अधिकारी आणि कर्मचारी करतात काय असा प्रश्न आता या सगळ्या प्रक्रियेतून निर्माण झाला. ज्या पद्धतीने ही सर्व माहिती अद्ययावत करण्यात आली त्यातून असा प्रश्न निर्माण होतो, खरंच या लोकांना पर्यावरणाची काळजी आहे का आणि कशा पद्धतीने हे लोक सर्व हाताळत आहेत. कॅमेरापासून संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. औरंगाबादचं प्रदूषण वाढत असल्यामुळे त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. एकीकडे औरंगाबाद स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल करते, मात्र इथली हवा स्मार्ट राहिली नाहीये. भरीसभर म्हणून शहरातली आणि शहराबाहेरची झाडं कमी होत आहेत आणि नागरिकांच्या सवयीही फारशा पर्यावरणपूरक नाहीत. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या काही तरुणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अशोक कारके. लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 4-5 महिन्यात औरंगाबादचं एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. माझ्यासोबत औरंगाबादमध्ये प्रयास युथ फाउंडेशनचे जे तरुण आहेत ते पर्यावरण नेहमीच काम करत असतात. मी त्यांना बोलणार की नेमकी औरंगाबादची काय परिस्थिती, त्यांना आता काय वाटते, ज्या पद्धतीने औरंगाबादमध्ये एअर पोल्युशन वाढते याबद्दल काय वाटते. औरंगाबाद ही अपनी हेरिटेज सिटी है. वैसे तो हम लोग इंडस्ट्रियलाइजेशन और इसमें काफ़ी प्रोग्रेस कर रहे हैं, बट उसके साथ साथ हमें ये भी देखना ज़रूरी है कि वो हमारे हेल्थ को हैम्पर ना करे. अब जैसे कि हमारे चारों साइड से MIDC डेवलप हो रहा है, उसकी वजह से बहुत ज़्यादा पोल्यूशन का लेवल इंक्रीज हो गया है. यहाँ पे लोगों में अवेयरनेस नहीं है, दे डोंट नो अबाउट एयर क्वालिटी इंडेक्स. जैसे लॉकडाउन में एक्टिविटीज़ बंद थे तो हमारा एयर क्वालिटी बहुत अच्छा हो गया था, इट वाज इनटू ग्रीन जोन, बट राइट नाउ वी आर क्रॉसिंग द लिमिट ऑफ 100 एंड इट इज़ ग्रोइंग वेरी फास्ट. अब इससे होता यह है कि एक तो हेल्थ इश्यूज होते हैं, हम ऑलरेडी कोविड और ऐसे वायरसेस से फाइट कर रहे हैं, लेकिन उसके साथ साथ डस्ट और पोल्यूशन की वजह से दमा, अस्थमा ऐसे टाइप की बीमारियां ज़्यादा बढ़ते जा रही है. सो पोल्यूशन की वजह से हमारा मेंटल एंड फिजिकल हेल्थ हैम्पर हो रहा है. ऑल्सो इसके साथ साथ हम लोग जब प्रोग्रेस की तरफ बढ़ते हैं, इट्स नॉट ओनली अबाउट इंफ्रास्ट्रक्चर, जो एयर क्वालिटी है उसके जैसे जो स्टैंडर्ड ऑफ लिविंग, द क्वालिटी ऑफ लिविंग ऑफ पीपल, वो भी मैटर करता है. तो हम लोग इंफ्रास्ट्रक्चर में तो आगे बढ़ रहे हैं, लेकिन हम कहीं ना कहीं इसमें पीछे रह रहे हैं. तू गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणासाठी काम करतोय, काय सांगशील. जसं माझ्या फ्रेंडनी सांगितलं की एक चांगली हवा असणं शहरासाठी खूप गरजेचं आहे, तर ते कमी करण्यासाठी मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे किंवा सायकलचा वापर करणे, शक्यतोवर कमी अंतर तुम्ही चालून क्रॉस केलं तर पोल्युशन रोखण्याला मदत होईल. त्यानंतर मला असं वाटतं एक मेजर त्याच्यात कॉन्ट्रीब्युटर आहे इंडस्ट्रीयल पोल्युशन. सो त्याच्यावर आपल्याला मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं आहे. फक्त आपल्या कंट्रीचा GDP वाढण्यासाठी आपण जर नेचरला डॅमेज करत असू तर ते लॉंग टर्ममध्ये आपल्यासाठी फायदेशीर नाही आहे. तुला असं वाटतंय की प्रशासन या गोष्टीमध्ये गांभीर्याने घेत नाही आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या औरंगाबादकरांना भोगावा लागेल. खरं तर एअर पॉल्युशनमध्ये औरंगाबादचं खूप चॅलेंजिंग आहे. इथं राहणं डस्ट खूप आहे, इथं ग्रीन कव्हर खूप कमी आहे. तर याला ॲड्रेस करण्यासाठी किंवा जसं एक ओपन बर्निंग होती किंवा आता ड्रायलीफ असणार तर ते ओपनली लोक जाळतात, त्यापासून पण पोल्युशन 2.5 PM 2.5 आणि PM10 हे पोल्युशन निघतात. तर याचा एक खूप दुष्परिणाम होतो आपल्या शरीरावर. याचा उपाय असं करता येईल की एक जे मॉनिटरिंग सिस्टम आहे ते औरंगाबादमध्ये सध्या खूप कमी ठिकाणी आहे किंवा एक जे डेटा दिसतो ते MIDC एरियाचा दिसतो. तर ते एक जे मोठी चौक आहेत औरंगाबादमध्ये तिथं जर आपण हे लावलं आणि डिस्प्ले केला तर एक नक्कीच याचा एक थोडासा फायदा होईल. लोकांना अवेअरनेस होईल की सध्या आपल्या शहराचा एअर क्वालिटी काय आहे, एअर क्वालिटी इंडेक्स कसा असला पाहिजे. हे सर्व तरुण गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणासाठी काम करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या सर्व गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे, तेव्हाच औरंगाबादचं पर्यावरण व्यवस्थित राहील आणि औरंगाबादकरांचं हेल्थ देखील व्यवस्थित राहील. कॅमेरापासून संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. हवा प्रदूषण निर्देशांकामध्ये नागपूरची क्रमवारी वाढते. ही नागपूरकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
ज्या पद्धतीनं नागपूर वाढत चाललंय त्याच पद्धतीनं वाहनांची संख्याही वाढते आहे. वाढती वाहनांची संख्या आणि आधुनिकीकरणाच्या प्रणालीचा सर्वात मोठा फटका बसतोय तो हवेला. नागपूर शहरानजीक कोराडी खापरखेडा इथं औष्णिक विद्युत केंद्र आहे. यातून निघणारा धूर शहराला प्रदूषित करत असल्याचं निरीक्षण आहे. त्याबरोबरच रस्त्यांवरील वाहनांची वाढती गर्दी, शहर प्रशासनामधील त्रुटी आणि नागरिकांमधील जनजागृतीचा अभाव या बाबीत देखील वाढत्या वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरले आहे. हो, थोडाफार प्रदूषण नागपुरात वाढलेलं आहे. काही आम्ही जेव्हा रस्त्यात फिरतो तर थोडंसं प्रदूषण खूप जास्त, काही गाड्या बरोबर मेंटेन नाही होत्या, त्यामुळे प्रदूषण वाढत आहे आणि त्यामुळे सर्दी आणि बाकीचा त्रास हे शहरात होत आहे. नाही, भरपूर प्रदूषण वाढत आहे. यावर काहीतरी कंट्रोल झाला पाहिजे. याच्या कारणानं लोकांच्या स्वार्थावर भरपूर प्रभाव होत आहे. याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. प्रदूषण म्हणजे फक्त गाड्यांचा जास्त वाढत आहे नागपूरमध्ये. काही फॅक्टरीचा तर आहेच नाही, पण गाड्यांचा वाढत आहे. गाड्यावर काही म्हणजे तसं काही बंदिश दिसत नाही आम्हाला प्रशासनाकडून. नागपूर शहरात एक मोठा प्रश्न आहे. प्रदूषण हा टाळला जाऊ शकतो. आज अजनी हे एक फॉरेस्टचं एक त्याची तोडीचा विषय सुरू आहे नागपुरात मोठ्या जोरात. जे अजनीचं जे मोठं फॉरेस्ट आहे आपलं, त्याला त्याची तोडी थांबवायला, तर हा विषय थोडासा आपल्यासाठी नागपूरकरांसाठी थोडा गंभीरतेचा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची झपाट्यानं वाढ होते. हे मध्य महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर आहे. व्यापाराच्या दृष्टीनेही इथे वाहतूक वाढली आहे. त्याबरोबरच येणाऱ्या नवनवीन प्रकल्पांमुळे नागपूरची लोकसंख्या येत्या काळात आणखी वाढणार हे निश्चित. त्यामुळे वायू प्रदूषणही आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. देशात सुंदर आणि हिरवं शहर म्हणून नागपूरची ओळख जरी असली तरी नागपूरचं वायू प्रदूषण जे आहे ते दिवसेंदिवस वाढतं आहे. नागपूर शहर ज्या ज्या पद्धतीनं विस्तारीकरणात जात आहे त्या पद्धतीनं हे वायू प्रदूषण सुद्धा वाढतं आहे. एअर पोल्युशन इंडेक्सचा जर विचार केला तर सध्या नागपूर त्यात समाधानकारक स्थितीत असलं तरी नवीन वर्ष असेल, दिवाळी असेल किंवा ज्या ज्यावेळी फटाक्याची आतिषबाजी होते त्यावेळी 180 पर्यंत हा इंडेक्स जातो. त्यामुळे नागपूरकरांचा श्वास कुठंतरी गुदमरत असतो. मात्र नागपूरच्या आजूबाजूला असलेले औष्णिक विद्युत प्रकल्प, शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले दुचाकी आणि चारचाकी, कचऱ्याचं व्यवस्थापन नीट न करणं या गोष्टींमुळे सुद्धा नागपूरचं जे आहे ते वायू प्रदूषण वाढत आहे. नागपुरात त्या तुलनेत आता हिरवेगार झाडं सुद्धा कमी होत आहे. त्याचा फटका सुद्धा जो आहे तो प्रदूषणाला बसतो. त्यामुळे जर वाढत्या नागपूर शहराच्या प्रदूषणाला जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर त्याकडे नागपूर महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी आतापासूनच लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साईसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. टाळेबंदी काळात पुण्यात हवामान प्रदूषण स्थिती नियंत्रणात होती. सध्या हवामानातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक 168 इतका आहे. यावरून पुण्याचं हवामान चांगलं नाही हे दिसून येतं. वाढतं शहर, वाढती लोकसंख्या, घटतं हरित क्षेत्र, वाहनांची वाढती संख्या ही कारणच पुण्याच्याही वायू प्रदूषणामागे आहे. पुण्याच्या वाढत्या प्रदूषणाबाबत इथले नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते चिंता व्यक्त करत आहेत. राज्यातल्या इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक जागृत अशी पुण्याची ओळख आहे. पर्यावरणासाठी अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुण्यात आहेत. ते वेळोवेळी आपला आवाज उठवत असतात. कायदेशीर लढाया लढल्या जातात, पण पुण्याचं प्रदूषण काही कमी होताना दिसत नाहीये. रस्त्यानं चालताना मला तसा अस्थमाचा त्रास आहे. सो त्याच्यामुळे मग मला खूप त्रास होतो विंटर्समध्ये, एस्पेशली पोल्युशन आणि विंटर्समुळे. आणि मग टेम्परेचर कमी झाल्यावर तर त्याचा वेगळा त्रास आणि मग पोल्युशनचा वेगळा त्रास. सो तसे मग मला अस्थमाचा बराच त्रास होतो. त्यामुळे लोकांनी काळजी, आता कोरोनामुळे मास्क घालतातच आहे, सो ते मास्क घालायलाच लागतील. तर त्याच्यामुळे प्रदूषण वाचेलच. आणि मग प्रदूषण कमी करण्यासाठी मग गाड्या कमी वापराव्या. मग आता मेट्रो उघडणारच आहे, तो मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि जर जवळ जायचं असेल तर चालतच जावे, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर नाही. आणि जर सायकल
आपले प्रायव्हेट व्हेकल्स सोडून आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि जे छोटे छोटे सोसायटीजमध्ये जो कचरा जमा होतो ते लोक जाळतात ते न करता आपण ते रिसायकलिंगला टाकलं पाहिजे, कारण प्लास्टिकने सगळ्यात जास्त पोल्युशन होतं आणि त्या पोल्युशनने आपलं ओझोन लेयर डिप्लिशन पण होत आहे. ते नाही व्हायला पाहिजे म्हणून ते रिसायकलिंगला टाकलं पाहिजे. आणि अजून असे खूप सारे NGOज वगैरे आहेत जे आपल्याला गाईडलाईन्स देतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी की एअर पोल्युशन कसं कमी व्हायला पाहिजे आणि त्यासाठीचे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते आपण फॉलो केले पाहिजे. जय विशेषमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.